हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे prajaktaskitchen.com या चॅनलवर. आय नो ही रेसिपी अपलोड करायला थोडासा नाही बराचसा लेट झालेला आहे माझ्याकडून, परंतु तरीही झटपट तयार करता येणारी अशी मी रिच ब्रिटिश प्लम केकची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. झटपट तयार होते. 1 किलो केकचा जे प्रमाण आहे ते मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोपी एकदम 2 स्टेपमध्ये कशी ही रेसिपी कंप्लीट करायची आणि तेवढीच टेस्टी जेवढी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. म्हणजे इवन तुम्ही बाहेर घेता त्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा अवेलेबल नसतात. तर ही रिच ब्रिटिश प्लम केकची रेसिपी किंवा हा प्लम केक कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा कितीला सेल करायचा हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका. तर सगळ्यांना मेरी क्रिसमस आणि चला सुरुवात करूयात रेसिपीला. तर सगळ्यात आधी इथे मी एक पॅन घेतलेला आहे. या रेसिपीमधले सगळे इन्ग्रेडियंट मी तुम्हाला इथे कपमध्ये सांगणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रॅममध्ये आणि कपमध्ये दोन्ही मी जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते दिलेले आहेत. सो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथे मी एक पॅन घेतलेला आहे. नॉनस्टिक पॅन असेल तर उत्तम. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/4 कप एवढी शुगर ॲड करायची आहे. ग्रॅन्युलेटेड शुगर ॲड करणार आहे. सगळ्यात आधी आपण कॅरमल तयार करून घेणार आहोत. विदाऊट कॅरमल सुद्धा तुम्ही रेसिपीज तयार करू शकता, इन्स्टंट करू शकता, सोकिंग करून करू शकता. बऱ्याच पद्धती आहेत, पण इथे मी तुम्हाला कॅरमल तयार करून दाखवणार आहे रेसिपी कशी करायची ते. सो ही रेसिपी फॉलो करून तुम्ही हा केक तयार करू शकता. आणि अजूनही प्लम केकमध्ये खूप व्हरायटीमध्ये जर तुम्हाला केक बघायचे असतील तर आपला केक क्लास जो मी लॉन्च केलेला आहे उद्यापर्यंत फक्त, म्हणजे नाताळ जो आहे किंवा ख्रिसमस जो आहे 25 डिसेंबरपर्यंत त्याच्यावर ऑफर चालू आहे. 599 ची. तुम्ही अजूनही परचेस केला नसेल तर परचेस करू शकता. तर ही जी शुगर आहे एकदम लो फ्लेमवर मी ठेवलेली आहे आणि आता थोड्या वेळानंतर ही मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत प्रॉपर अशी मेल्ट होताना तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत स्पॅच्युला त्यामध्ये मिक्स करायचा नाहीये किंवा स्पून बुडवायचा नाहीये, नाहीतर त्याचं कॅरमलायझेशन प्रॉपर होत नाही. तर आता तुम्ही इथे बघाल तर कॅरमल तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. ब्राउनिश कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर इथे मी आता स्पॅच्युला घेऊन याला सगळं मिक्स करून घेणार आहे. तर थोडक्यात इथे आपल्याला याचा सॉस तयार करून घ्यायचा आहे. आता हे मेल्ट झाल्यानंतर 1/4 कप आपण शुगर ॲड केली होती. आता यामध्ये आपल्याला 1/3 कप एवढं पाणी ॲड करायचं आहे. सो पाणी ॲड केल्यानंतर ही साखर जी आहे ती पुन्हा थिक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे पुन्हा एकदा मेल्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करत गेलो आपण की ही जी घट्ट झालेली साखर आहे ती पुन्हा मेल्ट होते. तर तुम्ही इथे बघू शकता कॅरमल सिरप आपलं रेडी झालेलं आहे. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची आहे, इथे मी वापरणार आहे रिअलचा ऑरेंज ज्यूस. तर मार्केटमध्ये खूप ब्रँडचे ऑरेंज ज्यूस येतात, तुम्ही तोही वापरू शकता. किंवा जर तुम्हाला घरगुती वापरायचं असेल तर ऑरेंज ज्यूस तुम्हाला काढायचा आहे. एका ऑरेंजचा ज्यूस काढायचा आहे. त्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी ॲड करायचं आहे आणि त्याला आधी बॉईल करून घ्यायचं आहे चांगलं. नाहीतर बऱ्याच वेळा आपले घरचे जे ऑरेंज ज्यूस असतात ते ॲड केल्यानंतर केकची शेल्फ लाईफ कमी होते, कारण आपण त्यांना छान बॉईल करून नाही घेत. तर तसं तुम्ही करू शकता. किंवा डायरेक्ट रिअलचा इथे एक पॅक मी पूर्णपणे ॲड केलेला आहे. तो ऑलमोस्ट 1 कप एवढा ज्यूस होता आणि तो ॲड केल्यानंतर याला मी छान असं बॉईल करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघाल तर हे बॉईल झालेलं आहे आणि त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे. जे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे आहेत ते सगळे ड्रायफ्रूट्स मिळून तुम्हाला 300 ग्रॅम ॲड करायचे आहे. तर इथे मी ॲड करताना माझ्याकडे ऑलरेडी सोक केलेले ड्रायफ्रूट्स होते. जर तुमच्याकडे सोक केलेले नसतील तरीही काहीही प्रॉब्लेम नाही, कारण आपण इथे त्यांना बॉईल करून घेणार आहोत. त्यामुळे माझ्याकडे होते अवेलेबल म्हणून मी वापरलेले आहेत. अदरवाईज सोक केले नसतील तरीही चालेल. जर तुम्हाला सोक करायचे असेल तर तुम्हाला ते आधीच सोकिंगला टाकावे लागतात. साधारणतः 8-10 दिवस आधी जर तुम्ही रममध्ये सोकिंग करणार असाल तर. आणि जर तुम्हाला ऑरेंज ज्यूसमध्ये सोक करायचं असेल तर तुम्ही साधारणतः 1 ते 2 दिवस सोक करून फ्रीजमध्ये सोकिंगसाठी ठेवू शकता. त्यानंतर यामध्ये मी ॲड केलेला आहे ऑइल आणि बटर. तर हे दोन्ही मी 50-50 ग्रॅम घेतलेलं आहे. जवळपास 1/4 कप एवढं मी ऑइल आणि बटर घेतलेलं आहे. अर्ध मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. जर तुम्हाला पूर्ण बटर घालायचं असेल तर पूर्ण बटर सुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर यामध्ये अर्धा कप मी ब्राऊन शुगर ॲड केलेली आहे आणि ही ब्राऊन कॅस्टर शुगर आहे. जर तुमच्याकडे ही कॅस्टर शुगर ब्राऊनवाली नसेल तर तुम्ही नॉर्मल कॅस्टर शुगर सुद्धा वापरू शकता. आणि जर नॉर्मल
नॉर्मल कॅस्टर शुगर सुद्धा नसेल तर तुम्ही नॉर्मल आपली पिठी साखर जी येते ती सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. तर इथे तुम्ही बघाल तर आता हे छान मी सगळं बॉईल करून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रुट्सचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. सो तुमच्यावर डिपेंड आहे. ही रेसिपी 1 kgची आहे त्यामुळे इथे मी साधारणतः 300 ग्रॅम एवढे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत. परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की ड्रायफ्रूट कमी करायचे असतं तर तुम्ही त्याची क्वांटिटी कमी करू शकता. आता मी याला बॉइलिंगला ठेवलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटे आपल्याला हे थोडंसं घट्ट होईपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टेप, आता ही झाली आपली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेपकडे आपण वळणार आहोत. एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी चाळणी ठेवणार आहे आणि ड्राय इन्ग्रेडियंट आपण सगळे ॲड करून घेणार आहोत. तर इथे मी मैदा घेतलेला आहे 1 कप प्लस हाफ कप असा, म्हणजे 1.5 कप एवढा मी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर 1/4 कप एवढी कोको पावडर मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आता यामध्ये ॲड करायची आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तर बेकिंग पावडर आपल्याला हाफ TSP, बेकिंग सोडा आपल्याला हाफ TSP यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे दोन्हीही ॲड केल्यानंतर आपण आता यामध्ये स्पाइसेस ॲड करणार आहोत. तर तुमच्याकडे जे स्पाइसेस म्हणजे जे केकमध्ये वापरले जाणारे स्पाइसेस आहेत, म्हणजे दालचिनी पावडर, लवंग पावडर, त्यानंतर जायफळ पावडर आणि सुंठ पावडर, या 4 पावडर फॉर्ममध्ये आपण या केकमध्ये ॲड करणार आहोत. तर साधारणतः जिंजर पावडर म्हणजे सुंठ पावडर आणि दालचिनी पावडर अर्धा TSP आणि नटमेग पावडर म्हणजेच जायफळ पावडर आणि लवंग पावडर 1/4 TSP आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर हे सगळे मेजरमेंट्स मी आता ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये केलेले आहेत आणि लिक्विड इन्ग्रेडियंट आपण वेगळे केलेले आहेत. म्हणजे एकदम सोप्या स्टेप्समध्ये मी तुम्हाला कसा करायचा केक ते दाखवलेला आहे आणि जे आपण बॉईल केलेलं मिक्सचर आहे ते थंड करून घ्यायचं आहे. आता मी थंड करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर ही ड्राय इन्ग्रेडियंटवाली जी स्टेप आहे ते मी करायला घेतलेली होती. तर सगळ्या पावडर्स मी यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला याला सीव्ह करायचं आहे. तर इथे तुमच्याकडे या पावडर्स अवेलेबल नसतील, यातल्या 1-2 असतील तर तुम्ही त्याही ॲड करू शकता. जेवढी मी क्वांटिटी दिलेली आहे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता किंवा स्पाइस मिक्स म्हणून सुद्धा मार्केटला मिळतात, सो तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवर मी 2 प्लम केकच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत, तुम्ही त्यासुद्धा फॉलो करू शकता. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते. तर तुमच्याकडे जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतील त्यानुसार तुम्ही रेसिपी फॉलो करू शकता. तर आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आपण जे लिक्विड इन्ग्रेडियंट मिक्स केलेले होते ते आता थंड सुद्धा झालेले आहेत. तर त्यामध्ये आणखीन 2 गोष्टी ॲड करायच्या राहिलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघाल तर एकदम घट्ट असं मधाची जशी कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणे मधापेक्षा थोडंसं लाईट कन्सिस्टन्सी ठेवायची, म्हणजे थोडंसं लिक्विडी. आणि त्यानंतर यामध्ये मी 1 टीस्पून एवढा व्हॅनिला इसेन्स आणि 2 टेबलस्पून एवढं दही यामध्येच मी ॲड केलेलं आहे. आता व्हॅनिला इसेन्स नंतर ॲड करण्याचं कारण असं की त्याचा फ्लेवर मला असं वाटतं की बॉईल केल्यानंतर निघून जाऊ शकतो, त्यामुळे मी ते व्हॅनिला इसेन्स पूर्णपणे थंड झाल्यानंतर ॲड केलं आणि दही तर गरम याच्यात आपण फारसं ॲड करत नाही, त्यामुळे या दोन्ही गोष्टी मी बाजूला ठेवलेल्या होत्या. आणि थंड झाल्यानंतर इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघाल तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आहे याची आणि हे सगळं लिक्विडचं बॅटर आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये. तर एकदम सोप्या 2 स्टेप मी फक्त या केकमध्ये ठेवलेल्या आहेत की ज्यामुळे एकदा सगळं साहित्य तुम्ही काढून ठेवलं की त्यानंतर हा जो केक आहे तो तयार करायला फारसा वेळ लागत नाही. प्लम केकमध्ये असं असतं की खूप सारे इन्ग्रेडियंट्स आपण वापरतो आणि त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागू शकतो, परंतु जर तुम्ही आधी थोडं प्रिपरेशन ठेवलं तर नक्कीच तुम्हाला झटपट करायला मदत होईल आणि हे तुम्ही आज बनवू शकता, तुम्ही क्रिसमसच्या दिवशी बनवू शकता, कारण हा खूप सोपा केक आहे. सोकिंगसाठी पाहिजे असेल तर तुम्ही आज रात्री सोकिंगला ठेवून ऑरेंज ज्यूसमध्ये किंवा रममध्ये सुद्धा वापरू शकता किंवा जर तुम्ही ऑलरेडी सोकिंगसाठी ठेवलेले असेल तर ते ड्रायफ्रूट वापरा. अदरवाईज तुम्ही इथे जी मी स्टेप तुम्हाला दाखवलेली आहे बॉइलिंगची त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थोडंसं ड्राय बॅटर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. तर इथे हे जे बॅटर आहे ते बॅटर रेडी झालेलं आहे. त्यानंतर मी 6 इंचाचा टीन घेतलेला आहे, याला लाइनिंग करून घेणार आहे ओडी इकोबेकच्या रेडीमेड पेपर कटिंग्सने आणि 6 इंचाचा हा टीन आहे त्याला मी लाइनिंग करून घेतलेली आहे आणि यामध्ये थोडासा बॅटर मी पोर केलेला आहे. रिसेंटली मी डीमार्टमधून एक प्लम केकचा पॅक खरेदी केला होता आणि तो पॅक घेतल्यानंतर त्यामध्ये साधारणतः 350 ग्रॅमचा प्लम केक होता आणि त्याची प्राइस होती 140 रुपीज
आणि डीमार्ट प्राइस 99 रुपीज होती. तर तुम्ही सुद्धा डीमार्टला गेला तर तुम्हाला प्लम केक्स बघायला मिळतील. परंतु त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचं जे प्रमाण आहे ते एकदमच कमी होतं. म्हणजे फक्त टूटी फ्रुटी आणि 2-3 रेझिन्स मला बॅटरमध्ये सापडल्या किंवा त्या केकमध्ये दिसल्या, परंतु अदरवाईज कुठलंही ड्रायफ्रूट त्यांनी वापरलेलं नव्हतं. त्यामुळे जर तुम्ही ड्रायफ्रूट जर कमी वापरले किंवा चेरी, टूटी फ्रुटी वापरल्या तर त्याची प्राइस आपोआप तुम्हाला ड्रॉप करता येते. आणि एवढे ड्रायफ्रुट्स घालून जर तुम्ही हा केक बनवणार असाल तर याची सेलिंग प्राइस जी आहे ती तुम्ही 1000 रुपयाच्या खाली हा केक म्हणजे कमी याची किंमत होतच नाही. जनरली हे जे केक असतात ते 1000, 1200, 1500 रुपये किलो हे विकले जातात, जे ओरिजिनल प्लम केक असतात. आता या केकला तुम्हाला रम केकमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जेवढा आपण ऑरेंज ज्यूस वापरलेला आहे 1 कप, त्याला कन्वर्ट करून तुम्ही रम सुद्धा रिप्लेस करून रम वापरू शकता. म्हणजे तो रम केक तयार होईल. आणि हा केक तुम्ही 1000, 1200, 1500 तुमच्या एरियामध्ये जसे रेट आहेत तसा तुम्ही किलो वाईज सेल करू शकता. किंवा डीमार्टमध्ये जसे मिळतात 300 ग्रॅम, 350 ग्रॅम, अर्धा किलोचे असे तुम्ही टिन्स वापरून हे जे केक आहे ते सेल करू शकता. आता एक मी 6 इंचाच्या टिनमध्ये यासाठी दाखवलेला आहे कारण मी जो टिन आणलेला होता डीमार्टमधून त्याच टिनमध्ये मी तुम्हाला केक बनवून दाखवणार आहे डीमार्ट सारखाच. आणि त्यामुळे मी 6 इंचाच्या टिनमध्ये काही बॅटर टाकलेला आहे आणि काही बॅटर अशा प्रकारे या टिनमध्ये टाकलेला आहे. इथे वरती पाहिजे तर तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता. आणि जर कस्टमरला तुम्हाला लो रेटमध्ये ड्रायफ्रूट केक द्यायचा असेल, प्लम केक द्यायचा असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचं प्रमाण एकदम कमी करू शकता किंवा चेरीज, टूटी फ्रुटी वापरून सुद्धा हा संपूर्ण केक तुम्ही बनवू शकता. आता इथे माझ्याकडे काही कॅन्डिड फ्रूट्स किंवा ड्रायफ्रूट जे मी सोक केलेले होते त्यातले मी काही ठेवलेले आहेत आणि ते अशा प्रकारे वरच्या बाजूने ऍड केलेले आहेत. आणि आता हा केक मी बेकिंगसाठी ठेवणार आहे 180 डिग्रीला साधारणतः 30 ते 35 मिनिटांसाठी. सो इथे तुम्ही बघाल तर माझा केक बेक होऊन आलेला आहे. तर हा मी साधारणतः 300 ग्रॅमचा बनवलेला आहे आणि डीमार्टमध्ये मी अशा प्रकारच्या टिनमध्ये हा प्लम केक खाल्लेला आहे. त्यामुळे याची हाईट मी कमीच ठेवलेली होती केकची. तर हे जे ड्रायफ्रूट केक आहेत त्यामध्ये ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते फार राईज होत नाहीत, आपले नॉर्मली केक होतात तसे, परंतु याची टेस्ट जी आहे ती अप्रतिम लागते. तर अशा प्रकारचा केक तुम्ही साधारणतः जर ड्रायफ्रूट कमी वापरले तर 500-600 रुपये किलो विकू शकता. पण जर एवढे ड्रायफ्रूट घालून केलात तर हा केक अर्धा किलो किंवा 1 किलो केक साधारणतः 1000 ते 1200 रुपये किलो तुम्ही सेल करू शकता. तर इथे तुम्हाला दाखवते मस्त आपले दोन्हीही केक एकदम छान असे बेक झालेले आहेत. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघाल तर अतिशय सुंदर टेक्स्चर आलेलं आहे या केकचं आणि केक सुद्धा खूप टेस्टी आहे. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आणि हा केक जर तुम्हाला आवडला तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका याची टेस्ट कशी होती ते. तर नक्कीच हा केक तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. आय होप हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल. तर प्लम केक ट्राय करा. सगळ्यांना माझ्याकडून मेरी क्रिसमस. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.